आज आपण सांडगे पापडाची आमटी करूया। आता हे बघा, मी हे सांडगे घेतलेले आहेत थोडे आणि थोडे पापड घेतलेले आहेत आणि ते तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्या आधी काय करायचं असतं की सांडगे थोडेसे परतून घ्यायचे असतात। हे मी सांडगे थोडे आता परतून घेते। ह्याला थोडेसे डाग पडले पाहिजेत म्हणजे चांगले भाजले गेले ते असं कळतं। हे सांडगे सगळे परतले गेलेले आहेत, त्यात आपण काढून घ्यायचं। थोड्या तेलातच परतायचं बरं हे। ते तळले की नाही असे परतले ना की त्याचा खमंग वास येतो, कारण ते हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ सगळ्या डाळी असतात त्याच्यामध्ये, उडदाची डाळ पण असते। त्याच्यामुळे ते डाळी परतल्यावर कसा गरम मस्त मस्त वास येतो तसा येतो तो। आता आपण काय करायचं, पापडाचे मी हे बारीक तुकडे केलेले आहेत। एवढ्याच तेलामध्ये ते परतून घ्यायचे असते। अर्धवट कच्चे राहिले तरी चालतं बरं, ते तसं काही नाही की अगदी परतायचे म्हणजे पूर्ण ते चांगले परतले गेले पाहिजे असं काही नाही। ते पापड अर्धवट कच्चट असे परतलेले गेलेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। नेहमीप्रमाणे फोडणी द्यायची आहे। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद हे चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये भरपूर कांदा घालायचा बरं का। छानपैकी कांदा तांबूस असा परतून घ्यायचा। कांदा परतलाय, छान वास येतोय। त्याच्यातच कोथिंबीर घालून घ्यायची आहे। गॅस कमी करायचा आहे बरं का, नाही तर करपतं। त्यात कांदा लसणाचं जे तिखट असतं ते टाकायचं तिखट। ह्याला हेच तिखट छान लागतं। तांबड्या तिखटाचं लागते चव पण जरा कमी, आणि गोडा मसाला। त्याच्यातच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून जरा थोडंसं गरम करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपण जे परतलेलं आहे सांडगे आणि पापड ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं। एकदा हलवून घ्यायचं। याच्यामध्ये पाणी घालून घेते मी आणि त्याच्यात कूट घालायचे। ह्याच्यात ओलं खोबरं घालत नाही, कारण नाही तर मग ह्याला गोड चव लागते। त्याच्यात गूळ किंवा खोबरं हे असलं काही घालत नाहीत। टॅमॅटोसुद्धा घालत नाहीत, कारण टॅमॅटोचं आंबूस असलेली चव असते ना ती येते। आता याच्यात मी अजून थोडं पाणी घालणार आहे म्हणजे सांडगे आपले शिजून निघतील। सांडगे जरा शिजायला वेळ लागतो। आपले शिजलेत का बघूया। सांडग्यांच्या आकारावरूनच कळतं की सांडगे शिजलेले आहेत का नाहीत। हां, सांडगे शिजलेले आहेत म्हणजे आपली सांडगे पापडाची आमटी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने सांडगे पापडाची आमटी तयार करायची, घरातलंच खायचं आणि मस्त राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।